Good evening everyone. I am Dharti, your educator. Welcome you all on the platform of Global Online Classes. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण MHMBA CET एक्झाम 2025 या एक्झामसाठी लॉजिकल अँड ॲब्स्ट्रॅक्ट रिझनिंग या सेक्शनमधला सिलोगिझम हा टॉपिक कव्हर करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या व्हिडिओचा तुमच्या एक्झामसाठी नक्कीच फायदा होईल अशी माझी गॅरंटी आहे. तर जे स्टुडंट्स आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांच्यासाठी मी सांगू इच्छिते, जर तुम्ही MHMBA CET एक्झाम 2025 या एक्झामसाठी प्रिपरेशन करत असाल तर तुमच्या प्रिपरेशनसाठी ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मने एक कम्प्लीट कोर्स लॉन्च केला आहे. त्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळतील, रेकॉर्डेड लेक्चर्स मिळतील, 50+ फुल सिलेबस टेस्ट सिरीज मिळेल, त्यासोबतच 2000+ त्यांचे क्वेश्चन बँक आणि फुल सिलेबस नोट्स देखील मिळतील. आता या सर्व गोष्टी तुम्हाला फक्त 2100 म्हणजे फक्त 2100 रुपयांमध्ये अवेलेबल करून देण्यात आलेले आहेत. अजून काही कोर्सबद्दल माहिती हवी असेल किंवा कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील तर मी स्क्रीनवरती 2 नंबर दिला आहे, त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट देखील करू शकता. आता हा कोर्स ॲक्सेस कसा करायचा किंवा एनरोल कसा करायचा, तर त्यासाठी प्ले स्टोअरवरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड करा. हे बघा, ब्लॅक आणि येल्लो या कॉम्बिनेशनमध्ये आपल्या ॲपचं लोगो असेल. त्यानंतर ॲप्लिकेशन ओपन करा. ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस समोर येईल. इंटरफेसच्या डाऊनवर्ड साईडला स्टोअर असा आयकॉन असेल, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेसचं पेज दिसेल. कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्समध्ये तुमच्या कोर्सचं नाव टाईप करा. कोर्सचं नाव काय? MBA CET, राईट. तो कोर्स ओपन करा आणि तो कोर्स एनरोल करा. त्यानंतर कोर्सेसच्या सर्व गोष्टी तुम्हाला ॲक्सेस होते. आता आजचा टॉपिक आहे, आपल्याला माहिती आहे, सिलोगिझम. तर सिलोगिझम म्हणजे काय, तर या टाईपमध्ये क्वेश्चन्स येतात. तर सिम्पली आपल्याला एक स्टेटमेंट दिलेलं असतं, ओके, आणि कन्क्ल्युजन दिलेलं असतं. आता या स्टेटमेंटवरून हे कन्क्ल्युजन म्हणजे काही कन्क्ल्युजन 1, 2, 3 असे कितीतरी म्हणजे क्वेश्चनवरती डिपेंड आहे की किती कन्क्ल्युजन देतील. तर काही कन्क्ल्युजन दिलेले असतात, तर त्यापैकी कोणता कन्क्ल्युजन स्टेटमेंटवरती प्रॉपर आहे, स्टेटमेंटसाठी बरोबर आहे, हे आपल्याला फाइंड आउट करायचं असतं, इतकंच. ओके, तर आपण ही सर्व क्वेश्चन सिलोजिझमचे आपण वेन डायग्राम थ्रू शिकणार आहोत. ओके, चला आता फर्स्ट क्वेश्चन पाहू. फर्स्ट क्वेश्चन मधले स्टेटमेंट काय आहे? सम ऍक्टर्स आर सिंगर्स. ओके, सम ऍक्टर्स आर सिंगर्स म्हणजे काय? सम ऍक्टर्स आर सिंगर्स. ओके ओके, हे काय झाले? ऍक्टर्स, ए फॉर ऍक्टर्स, एस फॉर सिंगर्स. ओके, आणि अजून काय म्हटलंय? ऑल सिंगर्स आर डान्सर. ऑल सिंगर्स आर डान्सर. ऑल सिंगर्स आर डान्सर म्हणजे हे काय झाले? डान्सर. ओके ओके, पण असं पण येऊ शकतं आणि अजून एक येऊ शकतं. हे तर झाले ऍक्टर्स आणि सिंगर्सचं. ऑल डान्सर्स आर सिंगर्स म्हणजे असं पण येऊ शकतं, याच्यामध्ये पण सगळे सिंगर्स हे डान्सर आहेत, बरोबर आहे. म्हणजे याच्यात 2 डायग्राम येऊ शकतात. आता आपण कन्क्ल्युजन बघू. सम ऍक्टर्स आर डान्सर म्हणजे काही ऍक्टर हे डान्सर पण आहेत. काही ऍक्टर डान्सर आहेत का? हो, याच्यातून पण कळतंय किंवा आणि याच्यातून पण कळतंय. ओके, म्हणजे हे बरोबर आहे कन्क्ल्युजन. नेक्स्ट आहे, नो सिंगर इज ऍक्टर. नो सिंगर इज ऍक्टर म्हणजे कुठलाही सिंगर हा ऍक्टर नाहीये. असं होईल का? नाही, कारण इथं फर्स्ट स्टेटमेंटमध्येच म्हटलंय की सम ऍक्टर्स आर सिंगर्स. ओके, म्हणून सेकंड ऑप्शन हे चुकीचं आहे, कन्क्ल्युजन. तर आता इथे ऑप्शन पाहू. तर मग इथे करेक्ट ऑप्शन काय येईल? ओनली वन कन्क्ल्युजन फॉलोज स्टेटमेंट. म्हणून इथे करेक्ट ऑप्शन हा ए असेल. समजलं? ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघू. मी क्वेश्चन जेव्हा तुम्हाला शो करते तेव्हा व्हिडिओ पॉज करा, तुमचा आन्सर फाइंड आउट करा, आणि मी जेव्हा शेवटी सांगेल आन्सर तेव्हा माझ्या आन्सर सोबत तुमचा आन्सर क्रॉस चेक करा, म्हणजे तुम्हाला कळेल की तुमचा आन्सर बरोबर येते किंवा तुमच्या एक्झामची तयारी झाली आहे का नाही. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघू. स्टेटमेंट आहे, ऑल हार्मोनियम्स आर इन्स्ट्रुमेंट्स म्हणजे सगळे हार्मोनियम्स काय आहेत? इन्स्ट्रुमेंट्स आहेत.
ऑल हार्मोनियम्स, हे जर हार्मोनियम झालं तर ऑल हार्मोनियम्स काय तर इन्स्ट्रुमेंट्स आहेत, म्हणजे इथे काही इन्स्ट्रुमेंट आहे. ओके, नंतर स्टेटमेंट काय, ऑल इन्स्ट्रुमेंट्स आर फ्लुइड्स. ऑल इन्स्ट्रुमेंट्स म्हणजे सगळे इन्स्ट्रुमेंट्स काय आहेत तर फ्लुइड्स आहेत. ओके, ही झाली आपली वेन डायग्राम. आता आपल्याला कन्क्लुजन पाहायचं. ऑल द फ्लुइड्स आर इन्स्ट्रुमेंट्स म्हणजे सगळे फ्लुइड्स हे इन्स्ट्रुमेंट्स आहेत का? नाही, म्हणजे हे चुकीचं आहे. बरोबर आहे. नेक्स्ट आहे पहा, ऑल द हार्मोनियम्स आर फ्लुइड्स म्हणजे सगळे हार्मोनियम्स हे फ्लुइड्स आहेत का? हो आहेत का, कारण हे आउटसाइडला आहे. सो सेकंड ऑप्शन कन्क्लुजन बरोबर आहे का? तर बरोबर आहे. मग कोणता ऑप्शन सुटेबल असेल? ओनली टू कन्क्लुजन फॉलोज. पहा नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतोय, स्टेटमेंट्स काय म्हणतायत तर सम मँगोज आर येलो म्हणजे काही मँगो हे येल्लो आहेत, म्हणजे हे जर मँगो असेल तर काही मँगो येल्लो आहेत. नंतर सम टिक्सो आर मँगोज म्हणजे काही टिक्सो हे मँगो आहेत. ओके, इथपर्यंत कळालं. आता क्वेश्चन काय आहेत, कन्क्लुजन काय आहे, सम मँगोज आर ग्रीन. आता पहा स्टेटमेंटमध्ये ग्रीन बद्दल काही बोललंच नाही आहेत, सो आपण काही कन्क्लुजन काढू शकतो का? नाही, म्हणजे ए हा चुकीचं आहे. नेक्स्ट बघू, टिक्सो इज येलो असं म्हटलंय का टिक्सो येल्लो पण आहे? नाही. सो टिक्सो पण आहे, हे पण बरोबर येईल का? नाही. सो विथ करेक्ट ऑप्शन काय असेल, नायदर ए नॉर बी फॉलोज. नेक्स्ट ऑप्शन पाहू, सम अँड्स आर पॅरट्स. तर आता पहा हे पॅरट्स आहेत, तर काही अँड्स हे पॅरट्स आहेत. हे जर पॅरट्स झाले आणि हे अँड, काही पॅरट्स हे अँड्स आहेत. ऑल पॅरोट्स आर ॲपल्स म्हणजे सगळे पॅरोट्स हे काय आहेत तर ॲपल आहेत. ओके, आता पहा कन्क्लुजन्स काय, ऑल द ॲपल्स आर पॅरट्स. ऑल ॲपल्स आर पॅरट्स हे बरोबर आहे का? नाही. नेक्स्ट कन्क्लुजन काय, सम अँड्स आर ॲपल्स म्हणजे काही अँड्स हे ॲपल्स आहेत का? हो, पहा काही अँड्स हे ॲपल्स आहेत. सो सेकंड हे कन्क्लुजन बरोबर येतं. सो इथे करेक्ट ऑप्शन कुठला असेल तर बी हा करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघू, सम पेपर्स आर पेन. सम, आता हे पेपर्स पकडू आणि सम पेपर्स आर पेन म्हणजे याला पेन पकडू. ओके, नंतर आहे ऑल द पेन्सिल्स. ऑल द पेन्सिल्स हे पेन्स आहे. ऑल द पेन्सिल्स आर पेन्स. ऑल द पेन्सिल्स म्हणजे सगळ्या पेन्सिल्स या पेन असतील. सॉरी हे बघा, हे असं नाही येणार. हे बघा, काही पेन्स हे पेपर्स असतील, बरोबर आहे. आणि त्यात काय म्हणलं, ऑल पेन्सिल्स आर पेन्स म्हणजे याच्यामध्ये येतील, राईट. म्हणजे सगळ्या पेन्सिल्स या पेन आहेत, बरोबर आहे. ओके, आता आपण कन्क्लुजनकडे बघू. इथे पेन्सिल्स टाकू, हे बाहेरचा राऊंड काय पेन्स आहे. ओके, पाहू आता कन्क्लुजन, सम पेन्स आर पेन्सिल्स. काही पेन्स हा पेन्सिल्स आहेत का? हो, हे करेक्ट आहे. आणि सम पेन्स आर पेपर्स. सम पेन्स आर पेपर हे पण बरोबर आहे का? हो, बरोबर आहे. म्हणून करेक्ट ऑप्शन काय येईल, बोथ 1 and 2 फॉलोज म्हणजे ऑप्शन ई हा करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघू, ऑल द ॲक्टर्स आर गर्ल्स. ऑल द ॲक्टर्स हा जर ॲक्टर असेल, ऑल द ॲक्टर्स आर गर्ल्स. ऑल द ॲक्टर्स
ऑल द ॲक्टर्स आर गर्ल्स, म्हणजे हे काय असतील, गर्ल्स, म्हणजे सगळ्या ॲक्टर्स काय आहेत, गर्ल्स आहेत. नंतर काय म्हटलंय, ऑल द गर्ल्स आर ब्युटिफुल, म्हणजे ज्या सगळ्या गर्ल्स आहेत त्या ब्युटिफुल आहेत. माझे काही तेवढे सर्कल आता व्यवस्थित येत नाहीत, सो समजून घे की ते सर्कल आहे. ओके, मग आता काय म्हणलंय, ऑल द ॲक्टर्स आर ब्युटिफुल, मग सगळे ॲक्टर्स या ब्युटिफुल असतील का, हो, कारण ब्युटिफुल मध्ये ॲक्टर्स आहे, सो हे करेक्ट आहे. आणि सम गर्ल्स आर ॲक्टर्स, सम गर्ल्स कशाला, सगळ्याच गर्ल्स ॲक्टर्स आहेत, सो सेकंड स्टेटमेंट पण बरोबर आहे. मग करेक्ट ऑप्शन काय येईल, तर बोथ 1 and 2 फॉलो, ई ऑप्शन हा करेक्ट असेल. नेक्स्ट क्वेश्चन बघू. ऑल द विंडोज आर डोर्स, ऑल विंडोज आर डोर्स, ऑल विंडोज आर डोर्स. आणि नेक्स्ट म्हणते नो डोर इज अ वॉल, म्हणजे आता याच्यामध्येच नाही काढता येणार, म्हणजे वॉल ही सेपरेट काढावं लागेल, बरोबर आहे. ओके, मग इथे काय म्हटलंय, सम विंडोज आर वॉल, सम विंडोज आर वॉल्स येईल का, नाही, म्हणजे करेक्ट फर्स्ट स्टेटमेंट चुकीचं आहे, कन्क्ल्युजन. नेक्स्ट, नो वॉल इज डोर, नो वॉल इज डोर, वॉलचं आणि डोरचं काही रिलेशन नाही आहे, सो हे पण कन्क्ल्युजन पण बरोबर सांगताय, सो हे बरोबर आहे, म्हणजे ऑप्शन कुठला राईट येईल, बी, ओनली सेकंड कन्क्ल्युजन फॉलोज. नेक्स्ट क्वेश्चन बघू. स्टेटमेंट काय म्हटलंय, ऑल कप्स आर बुक्स, ऑल कप्स, जर हे कप्स असतील, ऑल कप्स आर बुक्स. ओके, त्याच्यानंतर ह्याचं स्टेटमेंट काय, ऑल बुक्स आर शर्ट्स, ऑल बुक्स आर शर्ट्स. ओके, ही झाली डायग्राम. आता कन्क्ल्युजन बघा, सम कप्स आर नॉट शर्ट्स, काही कप हे शर्ट्स नाही आहेत, हे बरोबर आहे का, कन्फ्युजन नाही. नेक्स्ट आहे सम शर्ट्स आर कप, सम शर्ट्स आर कप्स, हे बरोबर आहे का, हो, मग ऑप्शन कुठला राईट असेल, तर बी ऑप्शन राईट असेल. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो आता व्हिडिओ इथेच थांबूया, काही डाऊट्स असेल तर मला कमेंट डाऊन करा. थँक्यू, हॅव अ नाईस डे, बाय.